तुकाराम मुंडेंच्या बदली मागे अदानी भूखंड प्रकरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। अदानीला भूखंड देण्यास विरोध केल्यानं मुंडेंची बदली करण्यात आली। मुंडेंनी 8.5 हेक्टर जमीन देण्यास विरोध केल्यानं ही बदली करण्यात आल्याचं देखील म्हणण्यात आलंय। तुकाराम मुंडेंची जमिनीच्या फाईलवरील नोट जाहीर करा, विजय वडेट्टीवारांनी सरकारला असं आव्हान केलंय। मुंडेंनी जमीन हस्तांतरणाला विरोध केल्यानंच ही बदली झाल्याचा देखील आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं एफएसआय जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणाला, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय। सोंगारेपणा करून सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट। अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा, सभागृहाच्या पुढे ठेवा, पटलावर दम असेल तर ठेवा। ज्ञानबा ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणता महाराष्ट्राला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय। या संदर्भातली चौकशीचे आदेश आपण तिथून द्या। मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे। हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय। तर तुकाराम मुंडेंच्या बदली मागे अदानी भूखंड प्रकरण असल्याचा आरोप आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केलाय। याच संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात। सुषमाजी, आता विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलाय की तुकाराम मुंडेंच्या बदली मागे अदानी भूखंड प्रकरण आहे, काय प्रतिक्रिया द्याल? महाराष्ट्राची सगळी जमीन असेल, सत्ता असेल, मत्ता असेल आणि अस्मिता असेल, ही सगळी अदानी अंबानींच्या पायाशी नेऊन ठेवायची आणि गुजरात जामनगरला त्याचा सगळा रिमोट कंट्रोल आणि त्याचं हेडक्वार्टर स्थापित करायचं, यासाठीच काम करायला म्हणून आता माननीय मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली आहे का काय असं आम्हाला वाटायला लागते। त्यामुळे विजय वडेट्टीवार जे बोलत आहे ते फार विचार करून बोलतायत, जबाबदारीने बोलतायत आणि मला वाटतंय की त्या बोलण्याबद्दल माझं दुमत असण्याचं काही कारण नाही। नक्कीच, धन्यवाद सुषमाजी, आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।